नाशिकमध्ये उबाटा गटाचं शिबिर आहे. त्या ठिकाणी सारख्याचे अतिक्रमण हटवताना काही समाजकंटकांनी हल्ला केला आणि त्यावरून संजय राऊत म्हणतायत की शिवसेनेची दहशत आज आहे आणि डरपोक लोकांनी देश तोडायचं काम करतायत, त्यामुळे दर्ग्यावर हल्ला का नवीन म्हणजे दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम तोडू नये असं राऊतांचं म्हणणं आहे का? आजच तोडू नये त्याला मला तो विषय पूर्ण माहिती आहे. त्याला तिथल्या ज्या काही लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं होतं त्यांनी काही ठराविक दिवसाचा कालावधी त्यांचं म्हणणं मांडायला दिला होता. तोपर्यंत आमचं म्हणणं ऐकून घ्या. तोपर्यंत सरकारनं त्यांना मुदत दिली होती पोलिसांनी. त्यांनी त्यांचं म्हणणं देण्याची मुदत ओलांडून गेल्यानंतर सुद्धा, मुदत पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते हटवलं नसल्यामुळे नियमानुसार आमच्या पोलिसांना जे अधिकार आहेत त्या अधिकारात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आता पोलीस कारवाई करताना कुठल्या पक्षाचं कुठं शिबिर आहे हे पोलीस कधी बघत नाहीत. कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे आणि जर कुठल्या एखाद्या लोकांनी अनधिकृत बांधकामासंदर्भात वेळ मागितली असेल, वेळ पोलिसांनी नियमाप्रमाणे दिली. वेळ संपल्यावर सुद्धा तुम्ही जर पोलिसांकडे तुमचं म्हणणं देणार नसाल तर नियमाप्रमाणे पोलीस कार्यवाही करणार. त्याच्यात त्याला जोडून तुमचं कुठं शिबिर आलं असेल तर त्याचा काही याच्याशी संबंध नाही. पोलीस पोलिसांचं काम करत राहतील. आणि प्रत्येक ठिकाणी 2-2 मिनिटं तरी बोलणार शिंदे आणि मी असं ठीक आहे ना, मग तो अधिकारच आहे ना माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, आता त्या मागच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितलं की बाबा वेळ कमी असल्यामुळं आम्ही थांबलो बोलायचं. त्यामुळं एवढं आता एखाद्या कार्यक्रमात नाही बोलले ठीक आहे, समजून घ्यायचं असतं थोडासा वेळेची मर्यादा असेल म्हणून. पण आता काल मान्य दादा म्हटले ना, आणि मान्य शिंदे साहेब काय म्हटले, बोलण्यापेक्षा मला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणं, त्यांच्या स्मृतीला दर्शन करणं हे मला जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं मीडियाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, कोण बोललं आणि कोण नाही बोललं अशा छोट्या गोष्टींवरनं विनाकारण युतीत काय मिठाचा खडा टाकायचा कोणी प्रयत्न करू नका. तसं काय होणार नाही. रात्री डिनर डिप्लोमॅसी झालेली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांची नवी युतीची चर्चा सध्या सुरू आहे. काय सांगा? मान्य शिंदे साहेबांनी काल स्पष्ट केलेलं आहे, राजकीय चर्चा झाली नाही. मला म्हणले राज ठाकरे साहेबांनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, त्या निमंत्रणानुसार मी जेवणाला गेलो आणि जेवण करत असताना, गप्पा मारत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जुन्या आठवणी निघाल्या, जुनी चर्चा निघाली आणि त्याच्यामुळे वेळ लागला. त्यामुळं त्यांनी स्वतः सांगितलं ना, आता जे माननीय आदरणीय शिंदे साहेब तिथं स्नेहभोजनाला गेले होते त्यांनी स्पष्ट केलं की मला जेवणाचं आमंत्रण होतं म्हणून मी जेवणाला गेलो. आणि जेवता जेवता आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आठवणी निघाल्या. त्या चर्चांमध्ये वेळ कसा गेला आम्हाला कळालं नाही. त्यामुळे त्यात राजकीय चर्चा झाली नाही. आणि तरी सुद्धा पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन, साहेबांना भेटेन, शिंदे साहेबांना विचारेन बाबा नेमकी आपली काय चर्चा झाली. जर साहेब मला काय म्हटले तर आल्यावर माघारी तुम्हाला सांगेन. त्याला जोडून ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे दिघेंचा दाखला दिला जात आहे, मात्र दिघे साहेबांनी सांगितलेलं होतं की गद्दारांना क्षमा करू नका. संजय राऊत दिघे साहेब असताना होते का? कुठं होते संजय राऊत? त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेने शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही. त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी. धन्यवाद.